नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पाठ्यपुस्तकातली पहिली कविता जी आहे, पहिली नाही खरं तर ती दुसरी कविता आहे. पहिली कविता वंदे वंदे मातरम या आधी मी तुम्हाला शिकवलेली आहे, पण ती अभ्यासाला नाही आहे, त्याच्यावरती काही स्वाध्याय नाही आहे. आणि पहिली कविता जी आहे ती आजपासून आपण पुस्तकाला सुरुवात केलेली आहे. पहिल्या कवितेचं नाव आहे संतवाणी. यामध्ये आपल्याला 2 अभंग आहेत. पहिला अभंग आहे संत नामदेवांचा जैसा वृक्ष नेणे. तर संत नामदेव जे आहेत त्यांची आधी आपण माहिती बघूया. संत नामदेव, संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 मध्ये झाला आणि मृत्यू 1350 मध्ये झाला. हे वारकरी महाराष्ट्रातील वारकरी संत कवी होते. त्यांचं आडनाव रेळेकर असं होतं. ते मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रजभाषांमध्येही काव्यरचना केलेली आहे. शिखांच्या गुरुग्रंथ साहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. भागवत धर्म जो आहे त्या भागवत धर्माची पताका महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याचं काम संत नामदेवांनी केलेलं आहे. भक्त शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडामध्ये होऊन गेले. वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामदेवाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होते. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगालाही डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष विठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता असे मानले जाते. विठ्ठल जो आहे तो विठ्ठल काय करायचा तर पांडुरंगाच्या हातचं जेवायचा, की तू जेवत का नाही म्हणून हे हट्ट करायचे. आणि आपल्या भक्ताचा हट्ट पूर्ण करायला देव नेहमीच तत्पर असतो. तर तो देवसुद्धा विठ्ठलसुद्धा काय करायचा, यांच्या हातचं जेवायचा. तर असा हा भक्त संत नामदेव वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेव जैसा वृक्ष नेणे. या ठिकाणी पाठपरिचयामध्ये बघा, संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील संत कवी आहेत. संत नामदेवाच्या अभंग रचनेची भाषा सुबोध व सरळ, साधी, सोपी आहे. संत नामदेवांनी हिंदीतही रचना केलेल्या आहेत. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकावली. शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये त्यांची 61 कवने समाविष्ट आहेत. त्यांचा शिखांचा जो महत्त्वाचा ग्रंथ आहे, आद्य ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब, तर या गुरु ग्रंथ साहेब ग्रंथामध्ये सुद्धा त्यांची 61 अभंग किंवा 61 रचना ज्या आहेत त्या समाविष्ट केलेल्या आहेत. ही कवनं भक्त नामदेव जी की मुखबानी या नावाने प्रसिद्ध आहेत. या अभंगामध्ये संतांना वृक्षांची उपमा देऊन त्यांची महती वर्णन केलेली आहे. अभंगाचं नाव आहे जैसा वृक्ष नेणे. त्याआधी आपण त्याचे शब्दार्थ पाहून घेऊया. बघा, जैसा जसा, वृक्ष म्हणजे झाड माहिती आपल्याला. त्यानंतर नेणे, नेणे म्हणजे जाणत नाही किंवा मानत नाही. मान सन्मान, अपमान अवमान. त्यानंतर सज्जन संत, वर्ततात वागतात. चित्ती म्हणजे मनात, अथवा किंवा, छेदू नका तोडू नका. निंदा म्हणजे नालस्ती अपमानकारक बोलणे. स्तुती प्रशंसा. सम समान सारखे. धैर्यवंत हिम्मतवान गंभीर निश्चल. भेटी म्हणजे गाठभेट होणे. शिव परब्रह्म परमतत्व. त्यानंतर गाठी म्हणजे एकत्र येणे. असे हे या कवितेचे
शब्दार्थ आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कविता मी तुम्हाला एकदा वाचून दाखवते. जैसा वृक्ष नेने मान अपमान, जैसा वृक्ष नेने मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती, तैसे ते सज्जन वर्तताती. त्यानंतर येऊनिया पूजा प्राणी जे करीती, येऊनिया पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुख चित्ती तया नाही, त्याचे सुख चित्ती तया नाही. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, तया न म्हणती छेदू नका, तया न म्हणती छेदू नका. निंदास्तुती सममानिती जे संत, निंदास्तुती सममानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडुनी जाय, तरी जीव शिवा गाठी पडुनी जाय. असा हा त्यांचा अभंग आहे. आता आपण त्याचा भावार्थ पाहूया. जैसा वृक्ष नेने मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. संत नामदेव या ठिकाणी म्हणतात की ज्याप्रमाणे वृक्षाला मान आणि अपमान याचे काहीच वाटत नाही, त्यांचा मान राखा किंवा त्यांना अपमान करा, त्यांचा अपमान करा, त्यांना त्याचा काहीही फरक पडत नाही. कोणाला? तर वृक्षांना. त्याचप्रमाणे संतांचं वर्तन असतं की त्यांचा कोणी सत्कार केला तरी त्यांना काही फरक पडत नाही, कोणी त्यांचा अपमान केला तरी त्यांना काही फरक पडत नाही. असे हे संत वृक्षाप्रमाणे असतात. जसा वृक्ष सर्वांना सारखी सावली देतो, तसेच संतसुद्धा सगळ्यांची सारखेच वागतात. कुठल्याही प्रकारचा भेदभाव ते करत नाही. कोणी सन्मान करू द्या किंवा अपमान करू द्या, त्यांना त्याचा काहीही फरक पडत नाही. तैसे ते सज्जन वर्तताती, तसेच हे संत सज्जन त्या वृक्षाप्रमाणेच वागतात. त्यानंतर येऊनिया पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुख चित्ती तया नाही. कोणी माणसांनी येऊन वृक्षांची पूजा केली, आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये पद्धत आहे, आपण वटवृक्षाची पूजा करतो, पिंपळाची पूजा करतो, बड्याशा झाडांची आपण पूजा करतो. तर त्या पूजेमध्ये आपण त्यांना किती काही वाहा, काही त्यांना हार फुलं घाला किंवा काही घरा, त्यांचं किती तुम्ही त्यांची चांगल्या प्रकारे पूजा करा, वृक्षांना त्याचा काहीही फरक पडत नाही. तुम्ही त्यांची पूजा करा किंवा नका करू, ते सगळ्यांशी सारखेच वागणारे, सगळ्यांना एकसारखंच फळ देणारे, सगळ्यांना एकसारखी सावलीसुद्धा देणार आहे. ते असं म्हणत नाही की हा माझी पूजा करत नाही म्हणून मी याला सावली देणार नाही किंवा मी याला माझं फळ देणार नाही किंवा जे फळ देईल ते आंबट किंवा किडलेलं असं देणं, असं काही ते करत नाही. जो येईल त्याच्याशी ते समान भावनेने वागत असतात. येऊनिया पूजा प्राणी जे करीती, कोणी प्राणी म्हणजे आपण मनुष्य प्राणी किंवा इतरही कोणते प्राणी येऊन त्यांच्याशी पूजा वगैरे केली तरी त्यांना काय होत नाही, त्याचं काहीही फरक पडत नाही. त्याचे त्यांना सुख त्यांच्या मनाला त्याचं काहीही सुख वाटत नाही किंवा दुःखही होत नाही. त्यानंतर अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, तया न म्हणती छेदू नका. कोणी प्राणी येऊन, माणसाने येऊन त्यांची झाडं जे आहेत त्याचं एखादी फांदी तोडण्याचा प्रयत्न केला तरी ते एका तोंडातनं एक अक्षरही काढत नाहीत आणि म्हणत नाहीत की तोडू नका म्हणून, छेदू नका. तया न म्हणती छेदू नका. त्यांना असं म्हणत नाही की बाबा रे झाड तोडू नको, तोडताय तोडा. ते आपले तसेच अवस्थेमध्ये, तटस्थ अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी उभे राहतात, त्यांना काहीही फरक पडत नाही. कोणत्याही प्राण्याने वृक्षाला तोडले तरी ते प्राण्याला तोडू नका असे म्हणत नाही. त्यावेळी सुद्धा ते स्थिरच उभे असतात. असंच वर्तन संतांचंही असतं. संतांना सुद्धा त्यांच्याशी कसंही वागलं, चांगलं वागा नाही तर वाईट वागा, त्यांना त्याचा काहीही फरक पडत नाही. ते मात्र, संत मात्र कसे वागतात, सगळ्यांशी चांगलेच वागत असतात.
त्यानंतर निंदा स्तुती सममानिती जे संत, निंदा स्तुती सममानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या वृक्षांप्रमाणे साधू संत सज्जनांचं वागणं असतं. ते निंदा आणि स्तुती यांना समान लेखतात. निंदा पण सारखीच आणि स्तुतीसुद्धा सारखी, दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. निंदा करा किंवा स्तुती करा. असे हे संत पूर्ण धैर्यवंत म्हणजे निश्चल आहेत. त्यांना काही त्याच्यात फरक पडत नाही. स्तुती करा किंवा निंदा करा, त्यांना त्याचं म्हणजे संतांची आपण निंदा केली तरी ते काही करणार नाही, छानपैकी हसतील आणि पुढे निघून जातील. स्तुती केली तरी त्यांना काही फरक पडत नाही, छानपैकी हसतील आणि तेही पुढे निघून जातील. असे हे संत काय करत असतात, सगळ्यांची सारखे वागत असतात. निंदा स्तुतीचा त्यांना फरक पडत नाही. म्हणजे चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये ते निश्चल असतात, स्थिर असतात. निंदा स्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही. त्यानंतर नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. नामा म्हणे, नामा म्हणजे संत नामदेव यांनी लिहिलेला अभंग आहे, म्हणून ते कवितेच्या शेवटी असं म्हणतात नामा म्हणे. तुकारामांचा अभंग असेल तर काय म्हणतात, तुका म्हणे. तर असे जे काही अभंग त्यांनी लिहिलेले असतात, तर ते कवी जे असतात त्यांचं नाव असं शेवटच्या ओळीमध्ये देत राहतात. तर आता नामा काय म्हणतात, नामा काय की नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव आणि शिव, जीव म्हणजे आपला प्राण जो काही आहे तो प्राण, आणि शिवा, शिवा म्हणजे परम तत्व, परब्रह्म, आत्मा आणि परमात्मा यांची काय होते, गाठ पडते. म्हणजे ते एकमेकांना भेटतात. आपण या माणूस जन्मामध्ये आलेलो आहोत, आपण काय होणार आहोत, काही दिवसांनी मरणार आहोत. तर आपला जो आत्मा आहे तो आत्मा काय होणार आहे, परमात्म्यामध्ये लीन होणार आहे. तो लीन होणार आहे म्हणजेच काय होणार आहे, मग आपल्याला मोक्ष मिळणार आहे. तर यासाठीच आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपण पुण्याची कामं करत असतो. आपल्याला तसं म्हणजे तसं आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की पुण्यकर्म जास्त केली तर आपल्याला काय मिळणार आहे, मोक्ष मिळणार आहे. म्हणजे हा जीव जो आहे तो काय होणार आहे, त्याची या परब्रह्माशी, शिवाशी काय होणार आहे, गाठ होणार आहे. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होणार आहे. तसं हे मिलन या ठिकाणी होणार आहे. संत नामदेव म्हणतात की अशा संतांची जेव्हा भेट होते त्यावेळेला परमेश्वर भेटल्याचं सुख त्यांना मिळतं. संतांच्या भेटीने प्रत्यक्ष परब्रह्म भेटल्याचा आनंद होतो. तर हे मेल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळणार आहे वगैरे त्यानंतरच्या गोष्टी आहे. पण जिवंतपणी ज्या वेळेला आपल्याला संत भेटतात त्यावेळेला मात्र काय होतं, कशाची जाणीव होत असते, तर ही जीवाची आणि शिवाची भेट झाल्याची जाणीव आपल्याला होत असते. मोक्षाची अवस्था ती तर मरणानंतरची गोष्ट आहे, पण प्रत्यक्ष जिवंत असताना ते सुख आपल्याला जर का लाभायचं असेल तर या संतांची काय घेतली पाहिजे, भेट घेतली पाहिजे. असे संत ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये येतात त्यावेळेला आपल्याला जो परमोच्च आनंद आहे, परमतत्व जे आहे त्याच्याशी आपली काय होणार आहे, भेट होणार आहे. तर असं हे संतांचं जीवन असतं वृक्षाप्रमाणे. वृक्ष जसा कोणीही आपली पूजा केली, स्तुती केली किंवा तरी त्याला काही कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. तो सगळ्यांशी समान वागणूक देत असतो, सगळ्यांना समान सावली, समान फळं देत असतो. तसंच वर्तन या संतांचं असतं. संतांची कोणी निंदा केली, स्तुती केली तरी त्यांना काही फरक पडत नाही. त्यांची कोणी पूजा केली, कोणी स्तुती केली तरी संत हे कसे असतात, या वृक्षांप्रमाणेच तटस्थ असतात. आणि असे संत जेव्हा आपल्याला भेटतात, नामदेव महाराज म्हणतात की असे संत जेव्हा मला भेटतात त्यावेळेला मला तो परब्रह्म किंवा शिवा जो आहे तो प्रत्यक्ष परमेश्वर भेटल्याचा जो आनंद आहे तो आनंद संतांच्या भेटीने माझ्या मनाला होतो. असा या कवितेचा भावार्थ. तर यानंतर तुमची गृहपाठाची वेळ. तर ही जी कविता आहे, ह्या ज्या ब्राऊन कलरच्या ओळी आहेत त्या कवितेच्या आहेत. तर त्या तुम्ही काय करायच्यात, कविता एकदा चांगल्या अक्षरामध्ये लिहायची आहे आणि या कवितेचे शब्दार्थ लिहायचे आहे. ज्यांच्याकडे पुस्तकं असतील त्यांनी मात्र कवितेत खाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय सोडवायचा आहे आणि मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आहे. तर अशी ही पहिली कविता तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते. धन्यवाद.